बघा गौरी, आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, तर ग्रामीण भागाचं मुख्य जर उत्पादनाचं जर स्रोत जर कुठलं असेल तर ते म्हणजे शेती आहे. अगदी अगदी आणि या शेतीमधनं जे मिळणारं जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न जास्तीत जास्त आपल्याला कसं करता येईल, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवता येईल, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. बरोबर. आणि शेतीपूरक व्यवसाय आहेत, यासाठी सुद्धा कितीतरी संधी उपलब्ध आहेत. आणि हे बघ ना की आज शेती ही कमी होत चाललेली आहे, कारण कुटुंब व्यवस्थेमध्ये बघत असताना आपली शेती जी होते ती कमी होत आहे. परंतु या कमी शेतीमध्ये सुद्धा, म्हणजे कमी जागेच्या शेतीमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं घेऊ शकतो, तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि आपले अनेक तज्ज्ञ मंडळी जी आहे ते आपल्याला सांगत असतात याविषयी, तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काही माहिती घेता येईल. अगदी बरोबर बंडू. शेतकरी बांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय हे हवेतच, बरोबर ना? हो, हे बघ ना, आता आपण आपल्या श्रोत्यांना, आपल्या शेतकरी बांधवांना आपण ऐकवणार आहोत. मधमाशी पालन या विषयावरील भाषण, हे भाषण दिलेलं आहे आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नितीन गजबे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मधमाशी पालन एक उत्तम कृषी उद्योग या संबंधित माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपणास माहिती आहे की शेतीच्या उत्पादनाची वाढ ही मधमाशांवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. ही गोष्ट जगात आता सर्वत्र मान्य झाली आहे. मधमाशा राष्ट्राच्या अन्नाच्या गरजा भागविण्याला प्रत्यक्षपणे मधाच्या रूपाने आणि अप्रत्यक्षपणे आपल्या पिकाच्या फुलोऱ्यातील पराग सिंचनाने फार महत्त्वाच्या मदत करतात. चांगली फळे लागावी आणि दाणा उत्तम धरावा याकरता जे पराग सिंचन व्हावे लागते ते मुख्यतः करून कीटकांवर अवलंबून असते. मधमाशांकडून पराग सिंचनाची जी कामगिरी होते ती उत्पन्न करीत असलेल्या मधाच्या 10 पट किमतीची आहे. आता आपण शेतकरी बंधूंनो, मधमाशी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. मधमाशांनी पोळ्यात तयार केलेलं मध आपण सर्वांनी खाल्लं आहे. मध अत्यंत पुष्टीदायक, सत्वयुक्त आणि औषधी गुणयुक्त अन्न आहे. मधमाशाचे पोळे मेणाचे असते. हे मेण औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय मधमाशीपासून मिळणारे राजान्न, ज्यालाच आपण रॉयल जेली म्हणतो, आणि दंशविष म्हणजेच वेनम यांना देशात आणि परदेशात औषधी मूल्यांमुळे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सर्वापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे मधमाशा एका फुलातील पराग दुसऱ्या फुलावर नेतात. त्यालाच आपण पॉलिनेशन म्हणतो. आणि त्यामुळे शेती पिके आणि फळपिके यांचे उत्पन्न आणि प्रत सुधारते. आता आपण मधमाशांचे प्रकार कोणते आहेत ते जाणून घेऊ. प्रामुख्याने निसर्गात 4 प्रकारच्या मधमाशा सापडतात. आगेमाशी, दुसरी झाडेमाशी, तिसरं सातपुडी माशी आणि चौथं डॅमर माशी. आगेमाशी आकाराने सर्वात मोठ्या असतात. त्यांचा दंश अत्यंत विषारी असल्यामुळे सहजासहजी कुणी त्यांच्या वाट्याला जात नाही. उंच झाडाच्या फांद्यावर, उंच इमारतीच्या छताखाली, पाण्याच्या टाकीखाली एकच पण आकाराने भल्ले मोठे पोळे त्या बांधतात. त्यांच्या एकाच पोळ्यातून जवळपास एका वेळी आपल्याला 30 ते 40 किलो मध मिळू शकते. या मधमाशा स्वभावाने फारच रागीट आणि चिळक्या असल्यामुळे त्यांना पाळणे सहज शक्य होत नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे झाडेमाशी. ही माशी काटेरी झाडाझुडपांमध्ये एक छोटंसं पोळं बांधते. या पोळ्यातून साधारणपणे पाव ते अर्धा किलो एवढा मध मिळतो. या माशा अतिशय भित्र्या असतात. थोडा जरी त्रास झाला तरी त्या पोळं सोडून जातात. त्यासुद्धा पाळण्यास कठीण आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सातपुळी माशी. ही माशी जवळपास संपूर्ण भारतामध्ये आढळून येते. या माशा नेहमी अंधाऱ्या जागेत, झाडांच्या पोकळीत, वापरत नसलेल्या अलमारीत, अडगळीच्या जागी, रिकाम्या मडक्यात किंवा सुरईत किंवा जुन्या टाकून दिलेल्या ट्रक, ट्रॅक्टर किंवा मोटारच्या टायरमध्ये, ओलितासाठी वापरल्या जाणाऱ्या रिकाम्या पाईपमध्ये आढळतात. त्या नेहमी एकमेकाला समांतर अशी 7 पोळी एका रांगेमध्ये बांधतात. त्यामुळे त्यांना सातेरी किंवा सातपुळी मधमाशी आपण म्हणतो. या मधमाशा आकाराने आगेमाशीपेक्षा लहान आणि झाडेमाशीपेक्षा मोठ्या असतात. या मधमाशा वर्षानुवर्षे
एकाच ठिकाणी राहतात. त्यांच्या पोळ्यातून वर्षातून 3-4दा प्रत्येक वेळेस 1 ते 1.5 किलो या प्रमाणात 5 ते 6 किलो मध मिळते. पराग आणि मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशांना फार लांब जावे लागत नाही, तर यापेक्षाही जास्त म्हणजे 10-15 किलोपर्यंत मध एकाच वसाहतीपासून मिळू शकते. या मधमाशा स्वभावाने गरीब आणि सहजरित्या माणसाळतात. आपण त्यांना सहजरित्या हाताळू शकतो आणि त्यामुळेच या लाकडी पेटीत घरच्या घरी पाळल्या जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रकार आहे डॅमर माशी. आकाराने सर्वात लहान असतात. त्या झाडाच्या किंवा भिंतीच्या पोकळीत द्राक्षाच्या घोशासारखे पोळे बांधतात. त्यांच्या पोळ्यातून एकाच वेळी 30 ते 50 ग्राम मध मिळतो. तो थोडासा आंबट, खारट आणि काळपट असतो. फार कमी मध साठवीत असल्यामुळे या मधमाशा पाळण्यास उपयुक्त नाहीत. आपण जे 4ही प्रकार बघितले, तर मधमाशांचा आणि त्यांच्या सवयींचा, गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर मनुष्याने सातपुळी मधमाशी पालनासाठी निवडलेली आहे. आशिया खंडातील भारताव्यतिरिक्त इतर देशात ॲपिस सेराना इंडिका या भारतीय मधमाशीबरोबरच ॲपिस मेलिफेरा ही मधमाशी तिच्या अनेक गुणधर्मामुळे त्या देशात अधिक लोकप्रिय झाली. स्वभावाने गरीब, एकाच वेळी समांतर 8 ते 10 पोळी बांधण्याची पद्धत, कमी उठाव करण्याची प्रवृत्ती, निरोगी आणि शक्तिवान राणी आणि अधिक मध गोळा करण्याची आणि परागसिंचन करण्याची प्रवृत्ती या गुणधर्मामुळे ही भारतात सुद्धा लोकप्रिय होत आहे. या मधमाशीच्या एका पेटीतून जवळपास एका वर्षाला 40 ते 50 किलो मधाचे उत्पादन मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, आता आपण जाणून घेऊ मधमाशांचे कुटुंब. मधमाशा ह्या सुद्धा आपल्यासारखंच सामाजिक जीवन जगत असतात. जसं आपल्या माणसांमध्ये विविध जाती असतात, त्याचप्रमाणे मधमाशीच्या वसाहतीमध्ये सुद्धा 3 प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये राणी माशी, नर आणि कामकरी माशी या 3 विभागामध्ये त्या विभागलेल्या आहेत. राणी माशी एकच असते. ती नर आणि कामकरी माशांपेक्षा बरीच मोठी असते आणि इतर माशांचे भवितव्य राणी माशीवरच अवलंबून असते. राणी माशीचे कार्य फक्त अंडी देण्याचे असते आणि तिचे आयुष्य जवळपास 2 ते 3 वर्ष असते. राणी माशी 2 प्रकारची अंडी देते. एक म्हणजे फलित अंडी आणि दुसरं म्हणजे अफलित अंडी. यापैकी फलित अंड्यातून कामकरी माशा जन्मतात आणि अफलित अंड्यातून नर जन्माला येतात. एका पोळ्यात नराची संख्या 100 ते 200 पर्यंत असते. नर हे कामकरी माशीपेक्षा आकाराने थोडे मोठे असतात, पण राणी माशीपेक्षा लहान असतात. नरांना नांगी असते आणि राणी माशीला फलित करणे एवढंच त्यांचं कार्य असते. नर स्वभावाने आळशी असून पोळ्यातील आयता मध आणि परागकंते खाण्याचं काम करतात. त्यानंतरचा तिसरा प्रकार म्हणजे कामकरी माशी. पूर्ण वाढ झालेल्या वसाहतीत कामकरी माशांची संख्या साधारणपणे 20 ते 30 हजार पर्यंत असते. वसाहतीतील सर्व प्रकारची कामे, मकरंद आणि पराग गोळा करणे, पिल्लांची काळजी घेणे, वसाहतीतील तापमान कायम ठेवणे, साफसफाई, संरक्षण इत्यादी जी कामे आहेत ती सर्व या कामकरी माशा करतात. कामकरी माशांचे आयुष्य 3 ते 6 महिन्यापर्यंत असते. त्या वसाहतीसाठीच जगतात आणि वसाहतीसाठीच प्राण सोडतात. स्वभावाने शांत, क्वचित स्थलांतर करणाऱ्या, भरपूर मधसंचय करणाऱ्या सातेरी किंवा सातपुळी माशाच फक्त आधुनिक पद्धतीने आपल्याला पाळता येतात. सातेरी मधमाशांचे आधुनिक मधपेटीत संगोपन करणे आणि त्यांना मधुकोटीत साठवलेला पक्व मधुनिष्कासन यंत्राच्या साहाय्याने गोळा करणे, तसेच मेण आणि इतर पदार्थांचे संकलन करणे, पाळलेल्या मधमाशांचा उपयोग पिकांच्या आणि फळझाडांच्या परागीकरणासाठी करून घेणे, याचे नाव हे आधुनिक मधमाशी पालन आहे. तर शेतकरी बंधूंनो, मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्य आपण जाणून घेऊ. याकरता आपल्याला मधपेटी घ्यावं लागेल, पेटी ठेवण्याचा स्टूल किंवा सिमेंट स्टँड, धूरदाणी, त्यानंतर ढोके झाकण्यासाठी जाडी किंवा बुरका जेणेकरून ते आपल्याला चावणार नाही, त्यानंतर स्वार्म पकडण्याची जाडी, मधयंत्र, त्यानंतर राणीद्वार, हातमोजे, पटाशी किंवा हातोडी किंवा आरी,
त्यानंतर सुरी, मेणपत्रा, दोर किंवा कापड, कृत्रिम खाद्यवाट्या आणि मधमाशांची वसाहत इत्यादी आवश्यक साहित्य आपल्याला घ्यावं लागते. लाकडी मधपेटी बऱ्याच परिश्रमानंतर आणि अभ्यासानंतर मानवाला मिळालेलं वरदान असून मधमाशी पालनातील एक प्रमुख साधन आहे. मधपेटी सुटसुटीत असून ती तळपाट, राणीकोठी, मधकोठी, छप्पर या भागांची बनलेली असते. राणीकोठीत आणि मधकोठीत प्रत्येकी 8 चौकटी असतात. जवळजवळच्या 2 चौकटीमध्ये मधमाशांना सुलभतेने वावरता यावे म्हणून 8 ते 10 mm इतकं अंतर ठेवलेलं असते. याशिवाय आपण जे साहित्य बघितले होते ते आपण आपल्याला जवळच्या अनुभवी मधमाशी पालकाकडून उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्या सहकार्याने सर्व साहित्याची तसेच मधमाशांना हाताळण्याच्या तंत्राची आपण माहिती करून घेऊ शकता. त्याचबरोबर मधमाशी पालनाला सुरुवात करण्यासाठी आपण मधमाशी पालकाकडून सातपोळी माशांची वसाहत विकत घेऊन किंवा जमिनीतील फुटाळातून किंवा माहीत असलेल्या झाडाच्या पोखरातून किंवा दगडी कपारीतून राणी माशीसहित पकडून आणणे आणि ते आपल्या पेटीमध्ये टाकणे. जंगलातून पकडून आणलेल्या वसाहतीतील पोळी फेकून न देता मधपेटीतील चौकटींना सुतळीने किंवा केळीच्या सोपटाने बांधून मधपेटीत ठेवावीत. पकडून आणलेली वसाहत पडून जाऊ नये म्हणून सुरुवातीला राणी गेट लावून ठेवावे लागते. यातून फक्त कामकरी माशाच ये जा करू शकतात. राणी गेट लावल्यानंतर राणी माशी बाहेर येऊ शकत नाही. 3-4 दिवसात मधमाशा वातावरणात रुळतात आणि आपले नित्य कामे करू लागतात आणि पेटीतील चौकटीवर पोळे बांधायला सुरुवात करतात. एकामागून एक असे 7 पोळे 7 चौकटीवर बांधून झाल्यावर पेटीच्या राणीकोटीवर मधकोटी ठेवून त्यांच्याकडून मधकोटीत मध भरण्याचे काम करून घेतले जाते. पेटीतील मध पक्व झाला म्हणजे मध यंत्राने मध काढून रिकामी मधुचौकट पोळ्यासहित पेटीत ठेवावी म्हणजे मधमाशा परत त्यात मध भरतील. एका पेटीतून वर्षाकाठी 8 ते 10 किलो मध मिळते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या मधपेट्या पिकांच्या फुलोऱ्याच्या वेळी जर शेतात ठेवल्या तर माशा भराभर आणि जास्त काम करून लवकर मध भरतात. पिकांचे परागीकरण घडून आल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. या माशांना चारा टाकावा लागत नाही किंवा पाणी पाजावे लागत नाही. शेतातील थंड सावलीच्या ठिकाणी पेट्या ठेवाव्या. घरच्या अंगणात सुद्धा पेट्या ठेवून मधमाशी पालनाला सुरुवात करता येईल. मधपेटीत पाळलेल्या मधमाशांच्या वसाहती ऋतूप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलवता येतात. वाऱ्याचा झोत, कडक ऊन, पाऊस यापासून मधमाशांना संरक्षण मिळेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. मेणकिडा हा मधमाशांचा सर्वात मोठा शत्रू. त्याला आपण दूर ठेवण्यासाठी मधपेटीची नियमितपणे साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या फुलांमधील मध मिळण्याचे प्रमाण जेव्हा कमी होते तेव्हा मधमाशांची गरज भागविण्यासाठी 4-5 दिवसातून एकदा साखरेचा पाक त्यांना द्यावा लागतो. मधपेटीतील पोळ्यांची वरचेवर तपासणी करून वसाहतीतील रोग, शत्रू, अन्नसाठा, संख्याबळ आपण पाहू शकतो. पेटीचे निरीक्षण करू शकतो आणि आपल्या पेटीची व्यवस्थित निगा राखू शकतो.